बेस ट्रान्सफॉर्मेशन थेरपी. काय आहे? माइंडफुलनेस बेस ट्रान्सफॉर्मेशन थेरपी आणि व्यसन. कारण तुम्हाला जो पॉज मी शिकवणार आहे किंवा जे आपण प्रॅक्टिकली घेणार आहे तो जो परिवर्तन आहे तो परिवर्तन हेतून होणार आहे. म्हणजे एमबीटी काय करते तर तुम्हाला दूरदृष्टी देण्याचं काम करते. काय करते? तुम्हाला दूरदृष्टी देण्याचं काय करते. आणि ही अनुभवावर आधारित असणारी थेरपी आहे. कशावरती आधारित आहे? अनुभव आहे. ह्या गेल्या 10-20 वर्षाचे जे काही मला अनुभव आलेले आहेत, संन्यासी जीवन जगत असताना जे अनुभव आलेले आहेत, जादूगरकडे असताना जे अनुभव आलेले आहेत, बऱ्याच गोष्टी मी केलेल्या आहेत इथपर्यंत येण्यासाठी. आणि त्या अनुभवाच्या बेसवर उभा राहिलेली माझी एक थिअरी आहे. ह्याच्यामध्ये आपलं एक बेसिक पुस्तक पण आलेलं आहे आणि दुसरंही पुस्तक आता लवकरच आपल्याला 20-25 तारखेला आपल्या भेटीला येते. व्यसन आणि न्यूरोप्लास्टिसिटीवरती आधारित असणारं ते पुस्तक आहे. न्यूरोसायन्स, न्यूरोप्लास्टिसिटी, ॲडिक्शन सायन्स ह्याच्यावरती आधारित असणारं प्रॉपर आपण सगळं ते बनवलंय. तर हे आता आपल्याला एमबीटी काय करायचं बघायचं आहे. माइंडफुलनेस बेस्ड ट्रान्सफॉर्मेशन थेरपी. व्यसन मुक्तीसाठी काय आहे ती प्रभावी पद्धत आहे. काय आहे ती प्रभावी पद्धत. म्हणून आपल्याला मग इथून पुढेच आपल्याला एक एक गोष्ट सुरुवात करा. आता एमबीटी म्हणजे नक्की काय आहे? एमबीटी म्हणजे नक्की काय? जागरूकता, स्वीकार, परिवर्तन. मन, भावना आणि वर्तनात बदल घडवणारी पद्धत. म्हणजेच तुम्हाला दृष्टिकोन निर्माण करणारी पद्धत आहे. काय करणारे? तुमचा दृष्टिकोन बदलणारी, तुमच्यामध्ये परिवर्तन निर्माण करणारी थेरी एमबीटी. याच्यामध्ये बघायला गेलं तर 3 स्टेज आहेत. किती स्टेज आहेत एमबीटीला ते आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये शिकू. मागच्या वेळेस माझ्या बाकीच्यांना शिकवून झालंय. जे आता नवीन आलेत त्यांना परत आपण तो घेणार आहे सब्जेक्ट, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. 3 स्टेज, 5 डायमेन्शन आणि 12 स्किलवर आधारित असणारी ती एमबीटी. किती? 3 स्टेज, 5 डायमेन्शन आणि 12 स्किल्स ह्यावरती आधारित असणारी ही एमबीटी आहे. याच्यामध्ये SETBA हे मॉडेल आहे माझं. काय माझं मॉडेल? SETBA म्हणजे काय? S सेन्सेशन, इमोशन, थॉट्स, बिहेवियर आणि अवेअरनेस. ह्या 5 काय आहेत गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याचा जो बेस आहे एमबीटीचा तो बेस माइंडफुलनेसचा आहे, विपश्यनेचा बेस आहे. कशाचा बेस आहे हा? विपश्यना. हे जे माइंडफुलनेस आहे ह्या माइंडफुलनेसचा बॉडी स्कॅन म्हणतो आपण, म्हणजे एक विपश्यनाचा आहे. ह्या विपश्यनेचा हा काय महत्वाचा पाया आहे, हा मजबूत एक बेस आहे. आणि त्या बेसवर उभा राहिलेली ही थेरी आहे आपली. म्हणून तिला नाव काय दिलं आपण? माइंडफुलनेस बेस ट्रान्सफॉर्मेशन थेरपी. काय दिलं आपण? ट्रान्सफॉर्मेशन थेरपी. हे याच्यावरती आपल्याला काम करायचं. मग याच्यावरती काम कसे करते? तर पहिल्यांदा आपल्याला सजग व्हायला शिकवते. काय करते आपल्याला? पहिल्यांदा जागृत. काय शिकवतं? जागृत. त्याच्यानंतर काय स्वीकारते? स्वीकार. मग तो स्वीकार करायचा का? जरी त्यात लिहिलंय तरी नाही शिकायचं. स्वीकार म्हणजे काय मी सांगितलंय त्याच्यामध्ये की जसं आहे तसं पाहणे. त्याला चांगलंही म्हणायचं नाही, त्याला वाईटही म्हणायचं नाही. काय करायचं? त्याचा फक्त स्वीकार करायचा. काय करायचा? स्वीकार. शरीरावरती होणाऱ्या ज्या संवेदना आहेत, जे 5 सेन्स आहेत, या 5 सेन्सच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या संवेदना आहेत किंवा या 5 सेन्सवर ज्या होणाऱ्या संवेदना आहेत त्यांचा स्वीकार करणं. जशा आहेत तशा, जसा आहे तसा त्याचा स्वीकार करणं. आणि तो स्वीकार केल्यानंतर त्याच्यामध्ये एक पॉज येतो. काय येतो? पॉज. आणि त्या पॉज नंतर होतं ते परिवर्तन. त्या पॉज नंतर काय होतं? परिवर्तन. याच्यामध्ये मला वाटतं मध्यंतरी तुम्हाला मी केमिकल आणि ह्याच्यावरती त्या एमबीटी विषयी सांगितलेलं आहे. एमबीटी हा बेस खूप मोठा आहे, एवढ्यावरती नाही. फक्त एक विषय आहे म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, पण पुढे जाऊन आपल्याला ते काय करायचंय बघायचं आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आता व्यसन आणि एमबीटी काय आहे हे महत्वाचं आपल्याला याच्यामध्ये पाया आपल्याला फक्त घ्यायचा आहे. व्यसन म्हणजे काय? मग व्यसन म्हणजेच ऍडिक्शन दादा. मग मेंदूमध्ये झालेले रासायनिक बदल आहेत. मूळ काय आहे व्यसनाचं? मेंदूमध्ये झालेले रासायनिक आणि जैविक बदल. रासायनिक आणि जैविक बदल तुमच्या मेंदूमध्ये. आणि मग तो मार्ग काय होतो तुमचा?
मजबूत 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 बनत जातो आणि मग तुमचा आता जो मेंदू आहे किंवा आता जे व्यसन आहे हे ऑटो पायलट मोडवर करत. तुम्ही थांबताय, तुम्हाला वाटतं थांबलं पाहिजे, आज नाही घ्यायची, सगळं खरं आहे, पण ती टाइम ती वेळ आले की तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. कारण का? कारण तुमच्या डोक्यामध्ये ताण असा असतो आणि त्या भावनेला ज्या सवयी लागलेल्या आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला ते शिकवणार आहे. रेप्टिलियन ब्रेन, लिम्बिक सिस्टीम, आणि काय आम्ही गडाला, ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला एकदा फोकस करायचा आहे. ते तुम्हाला मी डीपली शिकवीन त्यावेळेस. तर काय आहे, रासायनिक बदल आहे मागच्या वेळी मी शिकवलेला. व्यसन हा मेंदूमध्ये झालेला रासायनिक आणि जैविक बदल आहे. त्याचमुळे काय होतं, मग भावना टाळण्यासाठी पदार्थ वापरणे, ताण, दुःख, एकटेपणा, यामुळे व्यसन काय होतं, वाढतं. हे जरी म्हणलं असेल तर वाढण्याची मुळात कारण काय, तुमचा पहिल्यांदा आहे तो आनंद. आज तुम्ही आनंदासाठी कोण कोण पितय? आनंदासाठी कोण कोण पिते? खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही आता आनंदासाठी नाही पित. तुम्ही आनंदासाठी कधी पिला होतात माहिती आहे का? जेव्हा तुमची सुरुवात झाली होती. जेव्हा तुमची सुरुवात झाली होती त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी आनंदासाठी प्यायला सुरुवात केली, एक मजा म्हणून, एन्जॉय म्हणून तुम्ही सुरुवात केलेली आहे. पण ते एन्जॉयचं रूपांतर आता कशात झालेलं आहे? मानसिक आजारात झालेलं आहे. कशात झालेलं आहे त्याचं रूपांतर? आणि आता ते ऑटो पायलटवर आलं. आणि आता का पिताय तुम्ही? जिवंत राहण्यासाठी, जगण्यासाठी पिताय. कशासाठी पिताय आता तुम्ही? जिवंत राहणं, जगणं. तुम्ही बघा, आज जर नाही पिलं तर काय होतं मग? विड्रॉल्स. विड्रॉल्स म्हणजे काय? बॉडी रिस्पॉन्स काय करते? अंग थरथरणं, छाती धडधडणं, श्वासाची गती वाढणं, झोप न लागणं, आहे का नाही? हे सगळे विड्रॉल्स आहेत. एन्झायटी, अस्वस्थता, हॅल्युसिनेशन म्हणजे कानामध्ये वेगवेगळे भास होणं, आवाज ऐकायला येणं वेगवेगळे, कधी कधी चित्र दिसायला सुरुवात होतात काही लोकांना, किंवा पूर्वीची माणसं दिसायला सुरुवात होतात, त्याला म्हणतो हॅल्युसिनेशन. म्हणजे हे सगळे काय, ते विड्रॉलची लक्षणं आहेत. अचानक दारू म्हणजे तुम्ही आता प्यायला लागलाय कशासाठी? तर मला यातनं बाहेर पडलं पाहिजे, मला यातनं जगलं पाहिजे, मला यातनं काय झालं पाहिजे, जिवंत राहिलं पाहिजे, ह्यासाठी सगळं. कशासाठी पिताय तुम्ही? जिवंत राहण्यासाठी. तुम्ही जर आता म्हणत असाल मी आनंदासाठी पितोय तर सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही आता आनंदासाठी नाही, तो आनंदात पिण्याचे काळ तो गेला तुमचा. आता तुम्हाला स्वतःला जिवंत राहायचंय म्हणून तुम्ही पिताय. स्वतःच्या कशासाठी? जगण्यासाठी तुम्ही प्यायला लागलाय. कळलं? हे झालं व्यसन. याच्या पुढे आपण काय बघायचं आता? ऍडिक्शन सायकल. मेन कसं चालू होतं हे ऍडिक्शन? ऍडिक्शन चालू होतं कसं? ट्रिगर मागच्या पण आपण सेशनला पाहिलंय. ट्रिगर म्हणजे काय? आठवण येते तुमचे पिणारे मित्र, तेच लोकेशन, तुमचं रोजचं पिण्याचं ठिकाण, तुमचं कामावरून येताना ती दिसणारी वाईन शॉप तुमची, किंवा सिगरेटचं सांगितलं. एखादा जर सिगरेट ओढत असेल आणि तुम्हाला जर सिगरेटचं ऍडिक्शन असेल तर ते सिगरेट पिताना बघितल्यानंतर तुमची होणारी इच्छा, ते ट्रिगर पॉइंट आहे. तो सुद्धा काय आहे? ट्रिगर पॉइंट आहे. ह्याच्यामध्ये आपण क्रेविंगच्या ऐवजी आता काय केलेलं आहे, आधी थॉट्स घेतलेला आहे. मग काय होतं? विचार येतो. विचार काय येतो मला आता? बरोबर कळलं? थॉट्स आहे. काय? तुमचा थॉट आहे, विचार आहे, आणि मग तुमची क्रेविंग तयार होते. मग काय होते तयार? क्रेविंग. क्रेविंग म्हणजे इच्छा झाली आता, म्हणजे ती भावना आहे. इच्छा होणं सुद्धा, क्रेविंग सुद्धा काय एक प्रकारची भावना आहे, त्याला आपण इमोशन म्हणतो. काय ते इमोशन्स तयार होत, आणि हे इमोशन तयार झालं की मग आपण कुठं पळतो? यूज, वापर. काय करतो आपण? त्याचा वापर करतो. आणि हे वापर करून झाल्यानंतर, चढल्यानंतर, मग जेव्हा तुम्ही शांत बसता किंवा घरी जाता तेव्हा तुम्हाला गिल्ट होतं. गिल्ट म्हणजे काय? पश्चाताप. नको प्यायला पाहिजे होतं, माझ्यामुळं घरच्यांनाही त्रास होतो, मलाही त्रास होतो, धंद्यावर माझ्या परिणाम होतो, माझ्या कामावर परिणाम होतो. ह्या गोष्टी कधी कळतात? तुमचा मेंदू शांत झाल्यावर. म्हणजे शांत कधी होतो? तुम्हाला सवय पडली, दारू घेतली तरच बरं वाटतं तुम्हाला, आहे का नाही? मग त्यावेळेस तुम्हाला गिल्ट होतं. त्यावेळेस तुम्हाला काय होतं? गिल्ट. आणि मग पुन्हा त्याच चक्रात अडकणे म्हणजे काय? रिलॅक्स. मागच्या वेळेस सांगितले आपण, बरोबर. आणि परत उद्या तीच वेळ आल्यावर
परत उद्या तेच टाइम झाल्यावर पुन्हा, आणि म्हणून तुम्ही थांबवू शकत नाही. म्हणून तुम्ही काय करू शकत नाही, थांबवू शकत नाही. आणि मग ते थांबवण्यासाठी तुम्हाला व्यसनमुक्तीमध्ये आणलं. ते थांबण्यासाठी किंवा ती सायकल ब्रेक करण्यासाठी तुम्हाला काय केलं जातं, व्यसनमुक्तीमध्ये आणलं गेलेलं आहे. आणि म्हणून मग मी ह्याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं, हाऊ डज ऍक्शन वर्क, काय ऍडिक्शन वर्क, सॉरी, हाऊ डज ऍडिक्शन वर्क, ऑटो पायलट लूप ह्या पद्धतीनं तयार होतोय. ह्या पद्धतीचा काय होतो तुमचा ऑटो पायलट लूप तयार होतो. कशा पद्धतीचा आहे, क्यू, नीडेड इट, आय नीड इट, रिस्पॉन्स, क्रेविंग, आणि मग यूज. मग काय होतं, ही सायकल आहे. काय ही सायकल आहे. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये ज्या टिक केलेल्या आहे त्याच्या काय लिहिलेलं आहे, ऍडिक्शन इज नॉट अ बॅड हॅबिट. काय म्हणलंय मी याच्यात, ऍडिक्शन इज अ नॉट बॅड हॅबिट. म्हणजे काय, पण मी त्याच्यात काय म्हणलंय, आहे का नाही, बॅड आहे म्हणजे काय, वाईट आहे. काय आहे ते, ऍडिक्शन हे वाईट आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय मी, सर्वायवल ब्रेन टेक्स ओव्हर ऑटोमॅटिकली. काय लिहिलंय त्याच्यावर, सर्वायवल ब्रेन टेक्स ओव्हर ऑटोमॅटिकली. म्हणजे काय, सर्वायवल म्हणजे काय, आपला मेंदू आहे. मला तुम्हाला म्हटलं रेप्टिलियन, रेप्टिलियन ब्रेनलाच आपण सर्वायवल ब्रेन म्हणतो, म्हणजे जिवंत ठेवणारा मेंदू. तुम्हाला जिवंत ठेवणारा मेंदू आहे. अश्मयुगामध्ये आपली सगळी प्रगती होत गेली, पण जो सर्वायवल ब्रेन आहे, जो रेप्टिलियन आहे, तो रेप्टिलियन तेवढाच आहे. रेप्टिलियन मध्ये प्रगती झालेली नाहीये. रेप्टिलियनचं जे महत्वाचे ठरलेली काम आहे तुम्हाला जिवंत ठेवणं, श्वास घेणं, श्वास सोडणं, तुमचं स्वतःचा आधार, काय म्हणतात त्याला, आपला बोजा सांभाळणं स्वतःचा. आपण पडत नाही ना, 2 पायावर बरोबर चालतो, आहे का, बॅलन्स राखणं, ह्या काही गोष्टी आहेत. त्या सर्वायवल काय करतो, तुम्हाला जिवंत ठेवणाऱ्या गोष्टी आहेत. काय करतो तो, तुम्हाला जिवंत ठेवणार आहेत. म्हणून ब्रेन टेक्स ओव्हर ऑटोमॅटिकली, आणि तो मग ऑटोमॅटिक तुम्हाला जिवंत ठेवायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे मी, पेशंट, ती खूपच लहान झाल्यामुळे मला ते वाचता येईल. पेशंट ऍक्ट्स आउट ऑफ हॅबिट नॉट लॉजिक. नॉट काय आहे ते लॉजिक नाही आहे. काय आहे, हॅबिट आहे. ते एक लॉजिक नाही. तुम्ही जसं म्हणताय ना, माझ्या तसं आहे, मीच थांबवू शकतो, हा तुमचा गैरसमज आहे. हा तुमचा काय, मागच्या मी सेशन मध्ये सांगितलंय, जे कोणी नव्हते त्यांच्या टीव्हीवरती लावून दे, युट्यूबला भाग टाकलेले आहेत मी त्याच्यावर, त्यांच्या लक्षात येईल. हे काय बॅड हॅबिट आहे, लक्षात घ्या. ही तुमची सायकल आहे, या सायकलमध्ये तुम्ही अडकलाय. आणि मग ही सायकल बदलता येते बरं का. हे जी सायकल लागलेली आहे, ह्या सायकलला काय करता येतं, चेंज करता येतंय. ही सायकल बदलता येतं. म्हणजे काय, ही सायकल ब्रेक करता येते. ही ऍडिक्शनची सायकल आपल्याला ब्रेक करता येते. आणि ते ब्रेक करणं कुणाच्या हातात आहे, तर ते तुमच्या हातात आहे. त्या गण्यासारखं जर तुम्ही करत राहिला तर ती मग सायकल काय होईल, ब्रेक होईल का, तो सायकल ब्रेकच नाही करत. का नाही ब्रेक करत, त्याला त्यातनं बाहेर नाही पडायचं. तो त्याच गोष्टीत अजूनपर्यंत आहे. गेले 1.5 महिन्यापासून तो काय, त्याच गोष्टीत आहे. त्याच्यामध्ये तो स्वतःला बदलायचा प्रयत्नच कराना झाला. आणि त्याच्यामुळं अशी लोक काय होतं, तुम्हाला 90 दिवस नाही, मी त्याला इथं 6 महिने, वर्ष जरी ठेवलं, आणि जेव्हा त्याला डिस्चार्ज देऊन बाहेर जाईल त्यावेळेस पहिल्यांदा काय करेल, 4-8 दिवसात पुन्हा जाणार, तो पुन्हा पिणार. कारण ती ही जी सायकल आहे, ही सायकल त्याची मजबूत झालेली आहे. त्याचा जो पाथवे, न्यूरो पाथवे, तो काय झालेला आहे, मजबूत झालेला आहे. आणि मग ती सवय तुमची ऑटो पायलट मोडवर गेलेली आहे. कशावर गेलेलं आहे, सांगतो ना, ते सगळं आपण शिकवणार आहे. ते बंद झालं कसं होतं, का होतं, हे सगळं बघायचं आपल्याला. यस, का चालू होतं हे बघणार आहे आपण. लक्षात येते का, ही सायकल आपल्याला ब्रेक करता आली पाहिजे, ही स्वतःला ब्रेक करायची. ही सायकल आपल्या स्वतःला ब्रेक करायची आहे. पुढे बघणार आहे आपण, एमबीटी कसे मदत करते. मग ह्याच्यामध्ये एमबीटी काय मदत करते तुम्हाला, तर पहिल्यांदा तुम्हाला जागरूक व्हायला शिकव. ते मेंदूवरते, ते मेंदूच्या भागमध्ये नंतर आपण शिकू. पण ह्याच्यामध्ये आता आपण वरवरचं पाहतोय. एमबीटी खूप डीप आहे,
पण हे फक्त एक मुद्दाम वरचा एक विषय घेतलाय, तुम्हाला एक बेस तरी थोडंफार समजावं आणि मग पुढे तुम्हाला प्रॅक्टिससाठी काय व्हायला पाहिजे, उपयोगात यावं. हा, एमबीटी कसे मदत करते, जागरूकता वाढवतं. मग तुमच्यात जे बदल करायचे आहेत किंवा आपल्याला न्यूरोप्लॅस्टिसिटी जे नवीन बनवायचे आहे किंवा नवीन जे सर्कल तयार करायचे आहे, नवीन सायकल तयार करायचे आहे, त्यासाठी काय करावं लागलं, टेक स्टॉप अँड थिंकिंग स्किल. म्हणजे काय, टच आहे ना, TEACH, काय आहे ते, हा आहे ना, म्हणजे काय, टीच, बरोबर, टीच स्टॉप अँड थिंकिंग स्किल्स. म्हणजे काय करायला हवं, तुमच्या स्किल्स वाढवा. काय केलं पाहिजे, आपल्याकडं जे आपल्या आवड आहे त्या आवड आपल्या जपल्या पाहिजेत, आपल्या वाढवल्या पाहिजेत. म्हणून मी तिकडं दुसरं काय दिलेलं आहे, प्रोव्हाइडर क्लिअर एक्सपेक्टेशन्स. तुमचे विचार क्लिअर पाहिजेत, तुमची मतं काय पाहिजेत, क्लिअर पाहिजेत. काय पाहिजेत, क्लिअर. त्याच्यानंतर मी काय दिलंय, यूज व्हिज्युअल सपोर्ट्स. व्हिज्युअल म्हणजे व्हिज्युअलायझेशन, कल्पना. तुम्ही कल्पना सुद्धा पॉझिटिव्हली केल्या पाहिजेत, कल्पनेत सुद्धा तुमचे चांगल्या असल्या पाहिजेत, आहे का नाही, व्हिज्युअल्स असले पाहिजेत ते. त्याच्यानंतर काय, प्रॅक्टिस सेल्फ रेग्युलेशन. आपण रोज सांगतोय प्रॅक्टिस, तुम्ही करताय का, हे कशासाठी आहे, तुमची न्यूरोप्लॅस्टिसिटी बदलण्यासाठी, तुमचा जुना मार्ग कमजोर करून नवीन मार्ग आपल्याला मजबूत बनवण्यासाठी. आणि हे केलं तरच होणार आहे. हे तुमच्यासाठीच नाही, हे माझ्यासाठी सुद्धा आहे, कोणत्याही व्यक्तीसाठी. ते तुम्हाला जी गोष्ट शिकायची आहे, तुम्हाला जी गोष्ट नको असणारी आहे तिला जर काढून टाकायचे, तर नवीन गोष्ट तुम्हाला काय केली पाहिजे, त्याच्या विरोधात चांगली गोष्ट शिकली पाहिजे. काय केली पाहिजे, चांगली गोष्ट शिकली पाहिजे, कळलं. आणि काय, ऑफर सेन्सरी ब्रेक्स. म्हणजे काय, नाही, ते ऑफर सेन्सरी म्हणजे काय माहितीये का, सेन्सेशन. काय, सेन्सेशन. आणि ब्रेक्स म्हणजे त्याच्या काही चुकीचे असतील त्याला थांबवून चांगल्या सेन्सेस घेतलं पाहिजे किंवा बॉडी स्कॅन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, बॉडी स्कॅन केला पाहिजे. ते मी इथं आपण प्रॅक्टिकली आपण घेतोय, प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी आपण इथं त्या शिकवणार आहे. म्हणून याच्यामध्ये काय म्हटलं, हे जर केलं तर जागरूकता वाढते, भावना समजून घेण्यास काय होते, मदत होते, आणि इम्पल्स कंट्रोल वाढते, इम्पल्स कंट्रोल वाढते. समजतंय ना मी काय म्हणतो तुम्हाला. म्हणून मग तुम्हाला सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळच्या 8 वाजेपर्यंत जे आपले सेशन चालतात, त्या सेशनमध्ये स्वतःमध्ये तुम्हाला बदल घडवायचा आहे. इथं तुम्हाला जे काही ऍडमिट केलंय, हे ऍडमिट एन्जॉयसाठी नाही किंवा तुमच्या विश्रांतीसाठी पाठवलेलं आहे. इथं तुमची जुनी सायकल ब्रेक करून नवीन सायकल निर्माण करण्यासाठी पाठवलं. कशासाठी पाठवलंय, म्हणजे निर्माण कधी होणार, सातत्य ठेवल्यामुळे. कशामुळं, रीडिंग रायटिंग सातत्य पाहिजे. इथं दिलेलं प्रॅक्टिस, नवीन सवयींचं, 10ला झोपणं म्हणजे 10ला झोपणं, आहे का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय केल्या पाहिजेत, रेग्युलरली त्या केल्या पाहिजेत. तेव्हा कुठं तर तो तुमचा मार्ग नवीन बनायला सुरुवात होईल. मग लगेच 3 महिने राहिला, 3 महिन्यात होणार आहे का, नाही होणार आहे, कारण अजून तो मजबूत मार्ग झालेला नसतो. जसं तुम्ही सांगितलं, मी गेलो परत 3 महिन्यानं पिलो, बरोबर ना, डिस्चार्ज झाल्यावर. तेच की 3 महिने थांबला आणि 3 महिन्यानंतर पिला, म्हणजे काय झालं, सायकल ब्रेक नाही झाली. कारण का, तो जो मार्ग आहे ना तो तसाच होता, फक्त तुम्ही जो नवीन मार्ग बनवताय तो नवीन मार्गामध्ये तुमचा कमजोर पडला. तुम्हाला थांबवण्यासाठी काय पडला, तो मार्ग तुमचा कमजोर, आणि जुन्या मार्गानेच तुमच्यावर परत ताबा घेतला. जुना मार्ग हेवी झाला तुमच्यावर, आणि म्हणून परत तुम्ही जुन्या मार्गाकडे वळला. कुठं वळला, कारण तो जुना मार्ग काय मजबूत आहे, एकदम पक्का बनलाय. आणि आपण जो चाललोय बनवायला, तो आताची सुरुवात आहे तो मार्ग बनवण्याची. न्यूरो पॅथवे नवीन बनवण्याची काय आपली आता एक सुरुवात आहे. ती लगेच बनली का, 3 महिन्यात बनणार आहे का, नाही बनणार आहे. परंतु आता तो आपला प्रयत्न आहे, आणि या 90 दिवसात आपण काय करणार आहे, हळूहळू पुढे 1.5 ते 2 वर्ष हे कंटिन्यू करावं लागणार आहे आपल्याला. काय करावं लागणार आहे, कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष, आणि त्याच्यानंतर मग तो मजबूत मार्ग बघायला सुरुवात काय होईल, मग मजबूत. आणि मग तेव्हा तुम्हाला जाणीव व्हायला लागतील की नाही, मला थांबणं गरजेचं आहे,
हे वाईट आहे. आणि तुम्हाला किती जरी कोणी जरी फोर्स केला त्यावेळेस तर तुम्ही त्याच्यासोबत जाणार नाही. पण येणारे 1.5 वर्ष 2 वर्ष तुमच्यासाठी काय असतात, घातक. काय, हजारातला एखादा व्यक्तीच जो जाऊन बाहेर मनापासून सोडतो, हजारात एखादा, की परत आयुष्यभर. हा, अल्कोहोलिक व्यक्तीचा रिकव्हरी रेट किती आहे? रिकव्हरी रेट काय आहे? तसं आता अवघड आहे सांगणं. कारण तो कधीही रिलॅप्स होतो, 6 महिन्यात, 7 महिन्यात, वर्षभरात, 2 वर्षात, आहे का नाही, कधी. पण जेव्हा तुम्ही हे कंट्रोलमध्ये, जेव्हा प्रॉपर तुम्ही 2 वर्ष थांबताय बंद करा. कळलं का? तसं सांगणं कठीण आहे. 1-2% पण म्हणता येत नाही आपल्याला. आहे म्हणजे 1-2% म्हणजे मग आपण कसं म्हणू शकतो, ज्याला स्वतःहून सोडायची इच्छा झालेली आहे तो सोडतो. मी जसं म्हणलं तसं एखादा हजारोत, असं जर बघायला गेलं तर 1 ते 2% जास्त झालं, 1 ते 2. पण प्रॉपर जर ट्रेनिंग घेतलं तर तुम्ही, कारण विश्वास तुमच्यावर कशा कुठल्या पद्धतीने आपण ठेवायचा, तुम्ही इथून गेलाय, तुम्ही फॉलोअपलाच येत नाही, आम्ही कसं म्हणायचं की तुम्ही सोडली. मग कधी फोन येतो, जेव्हा परत तुम्ही त्रास द्यायला लागला तेव्हा फोन येतो. तोपर्यंत फोन येत, तोपर्यंत कॉल येत नाही. आणि काही वेळेस काय होतं, मग बाबा इथं टाकलाय तर ह्या वेळेस चेंज करून बघू जरा वातावरण, म्हणून मग आम्हाला माहिती नसतं, परत 3-4 रेहॅब फिरून आलेला असतो, परत नंतरही कॉल येतो, आम्हाला वाटतं सोडले असेल. पण टचमध्ये नसल्यामध्ये, फॉलोअपमध्ये नसल्यामुळे प्रॉब्लेम्स घडतात. आणि तुम्ही जर ते टचमध्ये राहिलात, फॉलोअपमध्ये राहिलात येणारे 1.5 वर्ष, तर काय होईल बरं? 1.5 वर्ष फॉलोअपमध्ये राहा म्हणजे काय इथंच राहायचं आहे का? नाही राहायचं आहे. तुमच्या 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा, 2 वेळेस इथं येऊन भेटून जाणं, काउन्सिलरला भेटणं, आपल्यामध्ये काय जे बदल झाले ते इथल्या येणाऱ्या लोकांना, मुलांना सांगणं, इथं जे आहेत ऍडिक्शनसाठी आलेले, ऍडिक्ट आहेत, आहे का नाही, त्यांना काय करणं, मार्गदर्शन करणं, त्यांच्याकडे बघून आपल्यामध्ये बदल करणं. बरोबर आहे ना? ही एनर्जी आहे. मीटिंग्स होतात माहिती आहे, अल्कोहोलिक काय त्याचं नाव, अनोनिमस. बरोबर आहे, अल्कोहोलिक अनोनिमस. ही लोक आपल्याकडे काय येतात, ₹1 न घेता, का बरं फ्रीमध्ये येतात, काय येतात? किंवा पूर्ण ह्या देशामध्ये किती 31 देशात का काय तर त्यांची संस्था चालू आहे ना, बऱ्याच देशामध्ये, मला त्याचा आकडा नाही सांगता यायचा, पण बऱ्याच देशात त्यांची संस्था चालू आहे. प्रत्येक भागात, प्रत्येक गावोगावी संस्था चालू आहे त्यांची, प्रत्येक गावोगावी आज त्यांचे प्रचार प्रसार. मग ते का जातात बरं, सांगतात, एकमेकाचे शेअरिंग का करतात? ते इथे येऊन तुमच्यामध्ये स्वतःला पाहतात. ते काय करतात, मी जर पुन्हा त्या बाटलीकडे गेलो तर उद्या माझी ही अवस्था आहे, माझी काय ही उद्याची, म्हणून ते येतंय का लक्षात तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला फॉलोअपला येणं गरजेचं आहे. तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? फॉलोअपला येणं, काउन्सिलिंगला येणं. इथल्या इथं जवळ असाल तर शनिवार रविवारी सुट्टी असते, शनिवार रविवारी येऊन जाणं, हे फॉलोअप आहे. काय आहे, इथं राहायलाच पाहिजे असं नाही. कधी, जेव्हा तुम्ही प्रॉपर इथनं सगळं ट्रेनिंग घेऊन जाताय तेव्हाच आहे. 90 दिवसाची जेव्हा आपण नवीन सायकल तयार करायला सुरुवात करतो तेव्हाच आहे. समजलं इथपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला? MBT कसे मदत करते. आणि त्याच्या पुढे जर गेलं तर अवेअरनेस आणि जागरूकता. अवेअरनेस काय आहे बरं? अवेअरनेस काय आहे? जागरूकता म्हणजे काय, अवेअरनेस म्हणजे काय? सजग राहणे. काय राहणे? सतत सजग पाहिजे आपण, जागृत पाहिजे. काय पाहिजे? जागृत, सतत, आहे का नाही? म्हणजेच काय मग होतं त्याच्यातून, माझ्या मनात काय चाललंय, मी जर आता तुम्हाला विचारलं तुमच्या मनात काय चाललंय, काय मस्त बरं, पण तुमच्या मनात ते चाललंय का? मस्त आहे, बरं आहे, तुम्ही वरच्यावर बोलला. ऍक्च्युअल मध्ये तुमच्या मनात काय चाललंय? नाहीत घरचे येणार, इकडे लक्ष द्या. नाही, मला माहिती आहे ते कॅमेऱ्यात लक्ष आहे तुमचं, येतील, कोणी येत नाही मला विचारल्याशिवाय इथं. काय चाललंय माझ्या मनात, काय सांगा बरं, काय चाललंय तुमच्या मनात? सांगू शकताय का आता? नाही सांगू शकत, कारण तेवढी जागरूकता नाही. तुम्ही आता अस्वस्थ आहे, नर्वस आहे, बेचैन व्हायला लागले आतमध्ये,
पण मी जर विचारलं कशा आहेत, मस्त. ऍक्च्युअल जागृत आहे का, मग तुम्ही सजग आहे का, नाही. तुम्हाला सांगता येत नाही नक्की काय आहे. म्हणून माझ्या मनात काय चाललंय हे पहिला तुम्हाला ओळखलं पाहिजे आणि तुम्हाला ती नोट करता आली पाहिजे. नोंद, जसं तुम्ही वहीमध्ये नोंद ठेवता ना, तसा मेंदू आपला मेंदूमध्ये नोंद ठेवतो. तर ती नोंद जशी ठेवतं तसं तुमच्या मनात काय चाललंय, रोज काय विचार येतात, रोज मला क्रेविंग्स किती वेळा होते, मला रोज पिण्याचे किती वेळा क्रेविंग्स होतात, ह्या सगळ्या काय केल्या पाहिजे, टाइम टू टाइम नोंद ठेवली पाहिजे. कशामध्ये, नोटबुकमध्ये तुमच्या. आणि ह्या नोंदी ठेवत 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 पुढे जाऊन आपल्यामध्ये हळूहळू काय होणार आहे, सुधारणा होत जाणार आहे. लक्षात आलं. मला काय वाटत आहे, त्याच्यामुळे त्या डायरीत काय लिहिलं, मला काय वाटतं आज, आज दिवसभरात मला काय वाटलं, आहे का नाही. आणि मग काय क्रेविंग ओळखणे, मग मला किती वेळेस या क्रेविंग्स आल्या, मग पुढे जाऊन त्या क्रेविंगचं प्रमाण थांबत चाललंय की अजून वाढत चाललंय. ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजेत, आपल्याला समजल्या पाहिजेत, कळल्या पाहिजेत. काय झाल्या पाहिजेत, ओळखता आलं. हा, ओळखता आल्या पाहिजेत, आहे का नाही. पण हे येत नाहीत, ह्या काय होत नाहीत, ओळखता येत नाहीत सध्या. आणि म्हणून मी तुम्हाला ते एमबीटीचं प्रॅक्टिस दिलंय, माइंडफुलनेस प्रॅक्टिस दिलंय. ते तुम्ही करत नाही, पण ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आता आपण जबाबदारी दिलेली आहे, आता बघूया तो कितपत करून घेतोय, काय घेतोय, लक्षात येईल आपल्या. समजलं. आणि म्हणून मग हा अवेअरनेसचा एक फोटो पाठवलेला टाकलेला आहे मी असाच. सहज आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. सेल्फ कॉन्शियस, रियालिटी, आहे का नाही, बरेचच काय त्याच्यात, क्रिएटिव्हिटी, एक्सपिरियन्स, अवेक, आहे ना, सगळ्या बाबतीत ते केलेलं आहे. इंटेलेक्ट, मेंटल आहे, त्याच्यानंतर हेल्थ आहे, थॉट आहेत. ह्या सगळ्या बाबतीत तुम्ही काय राहायला पाहिजे, अवेअर राहायला पाहिजे. म्हणजे काय राहायला पाहिजे, जागृत, सजग असलं पाहिजे. आपण काय असलं पाहिजे, जागृत आणि सजग असायला पाहिजे. पुढचा बघणार आपण ऍक्सेप्टन्स.